जय श्रीराम. तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. तर खूप सारे आता गाजर मिळत असतात थंडीमध्ये, खूप सारे येत असतात मार्केटमध्ये. तर छान मी पाण्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये कसं माती वगैरे राहिली तर कसं थोडंफार निघून गेली पाहिजे आणि छान असं साफ नाही का केल्यासारखं. तर छान असं पाण्यामध्ये धुवून टाकलं आहे. मी ना बारीक बारीक बोलवले आहे, कारण की कसं आहे माहिती आहे का, जे खूपच असे जाड आणि ठोकर असतात ना, तर ते नाही का असं घिसायला ते खूप म्हणजे मग त्रासदायक होत असते. तर त्याच्यामुळे बारीक बारीक छान असे बोलवले आहे. छान असं हे झालं आहे. तरी आता ना त्याला छान काढून टाकते, पाण्यामधून धुतले आहे. तर आपण म्हणतो किंवा डायरेक्ट कधी कधी दाखवतो नाही का की गाजराचा हलवा म्हणून, तर याच्यामागे किती मेहनत असते. त्याला किसावं लागते, त्याला छान धुवावं लागते, है की नाही. तर ते किसण्यामध्येच किती म्हणजे हे होऊन जाते, वेळ चालला जातो, आहे की नाही. तर मी तर किसणारच आहे, कारण की ते जे टेस्ट आहे ते किसण्यामध्येच आहे. असं आहे. कोणी आजकाल म्हणतात की कुकरमध्ये लावून करा हे ते, पण जे आहे जसं आपण पहिल्यापासून आधीपासून करतो, वेळ जाऊ की काय जाऊ, तर आपण तसंच करत असतो, आहे की नाही. तसं आहे. तर छान नाही की याला धुवून टाकले आहे. आता छान याला पुसून टाकते आणि आपण किसूया छान. तर आणि आता ही गाजराचा हलवा लग्नामध्ये किती सारा असतं, आहे की नाही. जिथं तिथे म्हणजे असं छान असं गाजराचा हलवा आणि नाही का स्वीटमधून तर किती सारे गाजराचा हलवा असतो. तर ते लोक करतच असतात तसेच कुकरमध्ये वगैरे लावून वगैरे नाही का, असं तसेच करत असतील ते. तर छान असं धुवून टाकले आहे मी आणि याला छान किसूया. तसं तर मी छान किसून टाकणार होती पुन्हा, म्हणजे याचं वरचं जे आहे भाग शिल्ल्यासारखा ते काढणार होती, पण आता मला तर वाटत नाही तेवढं, कारण की पूर्ण साफ झाले आहे आणि माती पण तेवढी नव्हती आपण जे म्हणतो, तर नव्हती. बघूया आता कसं आहे, तर केल्यावरच समजेल की कसं लागत आहे की कसं लागत आहे, तर नाही का. तर हे पाणी फेकून देते छान. जास्त भांडे न भरवता याच्याच भांड्यामध्ये छान किसते मी, ठीक आहे. तर किसणी तर बघा, छोटी किसणी आहे, छान असं बारीक पडते. मी खात्यासाठी घेतली आहे की राहो म्हणून. तर बघा असं छान आहे गाजर बारीक बारीक, म्हणजे स्वतःहूनच बारीक बारीक आणले, कारण की असं आहे छान असं म्हणजे लवकर लवकर झालं पाहिजे आणि लवकर किस निघला पाहिजे, कारण की मोठे मोठे इतका म्हणजे मागच्या वेळेस असे मी आधी पण केला आहे असं म्हणून नाही, पण मागच्या वेळेस ना इतकं म्हणजे त्रास झाला मला किसायला की काही हद नाही. तर बारीक बारीक जे बारीक पाहून आपण करतो तर ते कसं आहे माहिती आहे का, लवकर पण शिजतात आणि जे किसायला म्हणतो ते पण लवकर होतात. पटकन आपण झालाय, तो पण झाला, दोन झाले. तर बघा
तुपातला आधी पण केला आहे. तर आधी केला ना, पहिल्यांदा केला ना, त्याच दिवशी संपून गेला. म्हणजे याला त्याला देण्यातच चालला गेला. पहिल्यांदा बनवला तर म्हटलं पाहुणे आले होते तर व्हिडिओ पण नाही बनवला. तर म्हणून म्हटलं की छान आता आणून बारीक बारीक पिसून व्हिडिओ पण बनवता येते आणि छान. तर बघा छान असे 2 झाले आहेत बनवून. काही ना असे हे काय माहीत काय झालं आहे का. म्हणतात ना कधी कधी ते खराबही असतात. काढून टाकलं बरं. तर बघा असं आहे, म्हणजे छोटे छोटे घेतले ना तर किती म्हणजे फायदा आहे की आपल्याला पटपट होऊन जाते. तेवढा त्रास होणार नाही किसायला वगैरे. आणि जास्त नाही, 2.5 किलो घेतले आहे. कारण की कसं थोडंसंच केलं तर छान पण वाटते. मग ते जास्त केलं ना तरी करतो आपण पण खाऊशा वाटत नाही असं आहे. लाल लाल गाजर किती छान. असंही आपण खाऊ शकतो, जेवणामध्ये पण खाऊ शकतो आपण. असं नाही का सलाड म्हणून. आणि रक्तवाढीसाठी पण छानच आहे हे. किती फायदा आहे याचा, है की नाही. तर बघा असं हार्ड वगैरे राहिला ना तर त्रास होतो. आणि बारीक बारीक राहिले की पटापट निघून जातात. तर बघा थोडेसेच राहिले आहे, पटकन करून घेऊया. हात दुखून जातात करू करू, माहिती आहे. आपण म्हणतो खायला किती छान आहे, किती छान गाजराचा हलवा असं. पण असं शिलताना ह्या हाताची शिलटे सुद्धा निघतात असं आहे. तर पण त्याच्यानेच करणं छान आहे. आता निघला आहे, सीझन आहे, जे सीझनमध्ये आहे ते खावं म्हणते म्हणून छान. लास्ट आहे आता हे गाजर. ठीक आहे, झालं झाला. ठीक आहे, एवढा झाला आहे पिसून छान. तर आता ना छान कढईमध्ये याला फ्राय करूया.
जय श्रीराम. ठीक आहे. छान मांडला आहे कढईमध्ये. हात थोडेसे साफ करून टाकूया. त्याला थोडंसं पाण्यामध्ये हे करून ठेवलं तर म्हणजे कसं लागून नाही राहत आणि कडकपणा नाही येणार. मग त्याला जे घासलो आपण ते खिसणी नाही का, तर असं झालं आहे. छान याच्यामध्ये तूप टाकून याला फ्राय करून टाकूया. हे बघा हे तूप आहे. तर मी हे घरगुती तूप आहे, जे बाया येतात त्यांच्याकडून घेतलेलं आहे. तर छान टाकून देऊया याच्यामध्ये. ठीक आहे. येस, तूप घी का हलवा. येस. ठीक आहे. जास्त नाही टाकावं म्हणते. ठीक आहे. टाकला आहे, झाला आहे. आता छान सोडून देऊया गाजर. छान याला तुपामध्ये असं छान फिरवून टाकत आहे. एकलग झाला पाहिजे, तूप लागलं पाहिजे सगळीकडे म्हणून. ठीक आहे. काहीतरी प्लेट घेते जेवायला आणि होत आहे. ठीक आहे. तर बारीक याने किसलं ना तर लवकर पूर्ण ते शिजायला पण छान लवकर होऊन जाते. ठीक आहे. छान पुन्हा फिरवूया. लवकर असं चिमून गेला बघा. मोठ्या गॅसवर ठेवलं तर आणि फिरवत राहिलं तर, म्हणजे फिरवत कशासाठी काय की बुडीला नाही लागला पाहिजे आणि लवकरच बंद झाला पाहिजे. तर याचा जो रंग आहे तो चेंज होत आहे. तर बघा छान झाला आहे. आता याच्यामध्ये दूध टाकूया. म्हणजे थोडा नरम पडला आहे. तेच म्हटलं ना, बारीकानं कापलं तर असं लवकर शिजून जात असते. आणि कलर पूर्णपणे चेंज झाला आहे. सेंद्रिय कलर आला आहे पूर्ण थोडा याचा. ठीक आहे. तर दूध सोडून देऊया छान.
ठीक आहे. छान दुधामध्ये याला शिजू देऊया. एकजीव करत आहे छान गाजराला दुधाच्या याच्यामध्ये. तर बघा पुन्हा छान हे दुधामध्ये झालं आहे. एकजीव केला आहे पूर्ण दूध तेच म्हटलं त्याच्यामध्ये आटून गेला आहे. तर आता साखर सोडूया. मी अंदाजेच टाकत आहे साखर, कारण की कोणाला गोड पाहिजे, कोणाला फिका पाहिजे. ठीक आहे. इथंच ठेवते म्हणजे समजून की टाकायला छान हे जाईल. तर साखर पण छान असं मिक्स करूया. तर हा बघा छान होत आहे. साखर टाकल्यामुळे याला पाणी सुटलं आहे आणि छान होत आहे. आता याच्यामध्ये आपण छान विलायची सोडूया. तर छान आता विलायची मी बारीक करत आहे. याच्यामध्ये टाकायला याचं पाणी अडत आहे तोपर्यंत बारीक करून ठेवत आहे. विलायचीमुळे ना वेगळंच टेस्ट असतं. टाकली आहे विलायची छान. ठीक आहे. त्याला आपण छान असं फिरवून टाकूया. एकजीव करूया. ठीक आहे. आधी ना माझ्या माहेरी आईकडे आम्ही भावंड, बहीण भाऊ, आई नाही का सगळे एका काकू वगैरे एका परिवारामध्ये होतो. तर आधी ना ते शिगड्या असायच्या, छोट्या शिगड्या असतात बघा कोळशाच्या. तर इतक्या लोकांसाठी कसं गॅसवर स्वयंपाक आहे संध्याकाळचा आणि हलवा कसं करणं नाही का थोडं मुश्किल असतं. तर मग कसं करायचं, तर माझी आई मग काय करायची, मग ते आजी नाही का वगैरे त्यांनी कोळसा वगैरे घेऊन ठेवायच्या. ते यायचे आधी दारावर, ते सायकलवर नाही कशा चुंगड्या घेऊन यायचे लोक कोळसा घ्या म्हणून. असे 200 रुपये चुंगडी काहीतरी असे नाही का 200-250 पाहून चुंगडी. तर असे यायचे. तर राहोबा थंडीमध्ये नाही का आपल्याला पाणी गरमही करायला आणि छान नाही का कोणतं काही राहिलं तर ते पण करायला नाही का असं नाही का, म्हणून आधी ना लोक घेऊन ठेवायचे. तर मग माझी शिगडी वगैरे लावायची. तिथं नाही का छान काड्या वगैरे टाकायची, शिगडी लावायची आणि इतक्या मोठ्या ते वाटं किंवा कढई त्याच्यामध्ये छान मग असं खिसून सगळेजण मिळून खिसायचं आणि त्या याच्यामध्ये मग ते मोठ्या याच्यामध्ये मग ते मोठ्या याच्यावरच नाही का जसं ते शिगडी जाते म्हणजे थोडंसं हे निघल्यावर वाफ गेल्यावर ते मांडायचा तो, त्याला थोडीशी पास लावायची आणि मांडायची त्याच्या याच्यामध्ये. आणि मग नाही का ते हलवा हा इतकं मोठं तूप टाकून, कारण की इतक्या लोकांसाठी म्हणलं ना की खूप सारं लागते म्हणून, तर इतकं मोठं तूप टाकायची. ते आता डब्बा मी दाखवून तेवढा डब्बावर तूप टाकायची.
म्हणजे आधी घरीच म्हणजे म्हटलं घराजवळच नाही का अशी गाई म्हशी असेल, त्यांना सांगून ठेवलं की ती आणून द्यायची लोक असं. तर ती मग आणून द्यायची, मग तेवढं टाकून मग छान असं एक पाकिट दूध हे म्हणजे एवढ्या लोकांसाठी जसं आता मी थोडंसं टाकलं, खूप सारे ड्रायफ्रूट्स हे ते इतकं म्हणजे ते बसून ते झाला की जेवण करताना मग बसायचं गोल गोल ते शेगडी होतात, आणि जेवण झालं की तिथंच मग ते वाटी वाटी गरम गरमच वाटी वाटी घेऊन तिथंच खायचं त्या शेगडीजवळच. तर इतकी या म्हणजे गाजराची मज्जा ना की खूपच, की म्हणते ना की मग सगळा परिवार बसायचा, काकू वगैरे आजी आई आम्ही बहिणी हे ते नाही का मुलं काकाचे, तर असे बसून मग बाया तिथंच जेवण करायचं माणसाचं झालं तर, आणि मग तिथंच नाही का छान असं बसून गरम गरम हलवा खायचा मग किती छान. तर असं होतं. तर आपला हलवा पण झालाच आहे छान असा लजीज. आणि टेस्टी आणि असं म्हणजे लालसर आला आहे, मगाशी सेंद्रिय आला होता. तर छान झाला आहे आणि छान असं प्लेटमध्ये घेऊन घेऊया लालसर असा. आणि बरोबर साखर वगैरे झाली आहे बरोबर. तर बघा वापस येत आहे, गरम गरमच आहे आणि किती छान दिसत आहे लालसर, आणि खूपच छान असा टेस्ट पण वाटत आहे. तर आणि सगळं म्हणजे छान असं हे पण झालं आहे, गोल नाही का गुदमरलं म्हणजे ते काय म्हणते ते जाऊ दे. तर छान झालं आहे. तर तेच तुम्ही पण करून बघा, खूपच छान वाटते आणि खूपच छान असं गरम गरम तर ही थंडीचं खूपच छान वाटत असते. तर खूपच छान आहे आणि लालसराचा रंग पण आला आहे. तर ठीक आहे, एवढंच का मी ड्रायफ्रूट्स नाही टाकले, कारण की माझ्या हस्बंडला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आवडत नाही, म्हणून मी ड्रायफ्रूट्स नाही टाकले आहे. तर मी ड्रायफ्रूट्स टाकून खाते, त्यांना असं बिना ड्रायफ्रूट्स न देते. ठीक आहे, म्हणून मी असंच दाखवत आहे. तर ठीक आहे, तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून खाऊ शकता. ठीक आहे, तर जय श्रीराम.